उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा। राऊतांच्या नातवाच्या बारशात दोनही बंधू एकत्र। बारशानंतर दोघांमध्ये मातोश्रीवर चर्चा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र। संजय राऊतांच्या नातीच्या बारशाच्या कार्यक्रमात एकत्र। ठाकरे बंधू सहकुटुंब कार्यक्रमाला उपस्थित। ठाण्यामध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र। आव्हाडांच्या मार्गदर्शनाखाली झाली महत्त्वाची बैठक। आगामी लढतीत रंग देणार। अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी शिर्डीतील शिवसैनिकांची धरपकड। संजय राऊत यांची माहिती। मराठा आंदोलक आणि मनसे कार्यकर्त्यांना ही नोटीस। तर सरकार कुणाला घाबरतंय, राऊतांचा सवाल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या दौऱ्यावर। लोणीत विखे पाटील यांच्या कारखान्याच्या विस्तारीकरणाचं आणि बाळासाहेब विखेंच्या पुतळ्याचं केलं अनावरण। शिर्डीमध्ये साईबाबांचंही घेतलं दर्शन। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पंकजा मुंडे ध्यानस्थ। साईबाबांच्या दर्शनानंतर पंकजा मुंडे भाऊक। जरांगेंना सर्वच गोष्टींचा फायदा पाहिजे असेल तर 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाका। वडेट्टीवारांचा संताप। तर आमचं 16% आरक्षण वडेट्टीवारांनी परत करावं, जरांगेंचं प्रत्युत्तर। ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा एकदा आक्रमक। आज जेजुरीतून आंदोलनाची हाक देणार। हजारो तरुणांनी ओबीसी लढ्यासाठी जेजुरी गडावर येण्याचं केलं आवाहन। नाशिक महापालिका जिंकण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार तयारी। शिंदेंचा आज नाशिकमध्ये मेळावा। तर याआधीच भाजपाचा 100 पारचा नारा। धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मुसळधार पावसानं झोडपलं। मागच्या आठवड्यातील पावसानं आधीच नद्या तुडुंब। शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली। जालन्याच्या गोळेगावमध्ये कापसाचं मोठं नुकसान। अनेक हेक्टरवरील पिकांना फटका। पुरामुळे हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात। शेतकऱ्यांना मदतीची गरज, त्यांच्याकडूनच पैसे का घेता, शरद पवारांचा सरकारला सवाल। ऊस उत्पादकांकडून सक्तीनं वसुली चुकीची, पवारांनी व्यक्त केली नाराजी। तर 2 दिवसात नुकसानीचा प्रस्ताव केंद्राला देण्याचीही केली मागणी। चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली। 7 ऑक्टोबरपर्यंत पालघरसह मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा। समुद्र किनारपट्टी भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता। पुण्यातील लोहगावमध्ये वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांचा स्थानिकांशी वाद। पठारेंच्या चालकाकडून स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप। तर पठारेंना झालेल्या धक्काबुक्कीचा सुप्रिया सुळेंकडून निषेध। गौतमी पाटीलच्या चालकानं अपघातादरम्यान मद्यप्राशन केलं नसल्याचं स्पष्ट। चालकाच्या वैद्यकीय अहवालातून माहिती समोर। कार चालकानं रिक्षाला दिली होती धडक। पंतप्रधान मोदींचं विमान दिबा पाटील विमानतळावर उतरणार। बुधवारी 8 ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। पंतप्रधान मोदी 2 तास करणार विमानतळाची पाहणी। अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात। पहाटे 5 वाजता तीर्थस्थापनेनं महोत्सवाचा प्रारंभ। 12 ऑक्टोबरला गोपाल काल्यानं होणार सांगता। महिला विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने सामने। आशिया कपमध्ये पाकला दिलेल्या धक्क्यानंतर आज पुन्हा पाकला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज। Thank you.